नमस्कार, कसे आहात सगळे? चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला. व्हिडिओच्या शेवटी उद्या काय होणार आहे हे मी सांगणार, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सायली आता इकडे बेडरूममध्ये विचार करत बसली असते. हे बघून आता अर्जुन तिच्याजवळ येऊन बसतो आणि तिला बोलतो, एवढा कसला विचार करताय तुम्ही? तुम्ही तर असे बसलायत आणि तुम्ही असं बिहेव करताय जसं की खूप मोठं काहीतरी सिरियस घडलं आहे. त्यावर आता सायली बोलते, तसं सिरियसच प्रकरण आहे हे. अर्जुन आता त्यावर विचार करू लागतो. पुढे आता सायली बोलते, म्हणजे बघा, जर प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावभर दवंडी पिटली असती ना. आपल्या इथे येऊन तिने बडाया मारल्या असत्या असं तुम्हाला नाही का वाटत? त्यावर आता अर्जुन बोलतो की हो, तुमचं म्हणणं सुद्धा ठीकच आहे. हा मुद्दा मला पटला आहे. तिने शो ऑफ केला असता, इकडे आपल्या घरी येऊन पेढे वगैरे दिले असते आपल्याला, पण तिने असं काहीच केलं नाही. त्यावर आता सायली बोलते, तेच ना, तिने असं यातलं काहीही केलं नाही, हेच तर वेगळं आहे ना. पुढे आता सायली अर्जुनला बोलते, आणि शिवाय जर तन्वीचं लग्न जमलं असतं, प्रतिमा आत्याने मला नक्कीच हे सांगितलं असतं. आणि आता सायलीला आठवतं की प्रतिमा आत्या बोलल्या होत्या की घरचे सगळे येऊन गेले की ती सायलीला कॉल करणार होती, पण तिने कॉलच नसतं केलेला. आता सायलीच्या हे अचानक लक्षात येतं आणि ती अर्जुनला बोलते, प्रतिमा आत्या तर मला काल फोन करून सांगणार होत्या, पण त्यांनी तर मला कॉल केलाच नाही. अजून पण त्यांचा मला काही फोन मेसेज नाही. मी त्यांना फोनच करून बघते असं म्हणत आता सायली उठायलाच जाते. तितक्यातच आता अर्जुन आवाज येतो, अरे ऐका. पण सायली ते काही ऐकत नाही आणि प्रतिमा आत्याला थेट कॉल लावते. सायलीचा कॉल बघून आता प्रतिमाला विचारच पडतो की हिला काय उत्तर द्यायचं म्हणून, आणि ती बोलते, आता सायलीला मी काय उत्तर देऊ? तिला मी खरंसुद्धा सांगू शकत नाही. हे तन्वी अश्विनचं लग्न मी तिच्यापासून कसं लपवून ठेवू? पुढे प्रतिमा बोलते की पूर्णाईंनी मला खूप मोठ्या संकटात टाकलं आहे, असं म्हणत आता ती कॉल उचलते. आता सायली प्रतिमाला विचारते, काय हो प्रतिमा आत्या, फोन उचलायला तुम्हाला एवढा वेळ लागला? झोपला होतात का तुम्ही? त्यावर आता प्रतिमा बोलते, नाही. पुढे आता सायली बोलते, आई बाबा येऊन गेले तिथे? प्रतिमा त्यावर उत्तर देते की हो. पुढे आता सायली विचारते, काय बोललेत ते? तुम्हाला वाटलं होतं तसे ते सहजच आले होते का? त्यावर आता प्रतिमा बोलते, मी ना जरा गडबडीत आहे, मी तुला नंतर कॉल करते, आणि ती आता असं म्हणत फोन ठेवते. आता सायलीला हे खूपच विचित्र वाटतं. प्रतिमाला आता सगळे पूर्णाजीचे बोल आठवत असतात की हे कोणालाही सांगायचं नाही आहे. प्रतिमाला सुद्धा असं अचानक फोन ठेवल्यामुळे आता घाबरल्यासारखं होतं, पण तिचा नाईलाज असतो. इकडे आता अर्जुन सायलीला विचारते, तन्वीचं लग्न जमलं का? त्यावर आता सायली बोलते की नाही, तसं काही म्हणाल्या नाहीत त्या. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो, म्हणजे जमलं नाही लग्न, राईट? खूप छान. आणि पुढे तो आता सायलीला बोलतो, आता तुम्ही ते डोक्यातले विचार घालवा सगळे प्लीज आता. आणि पुढे आता अर्जुन सायलीला बोलतो, आपण एक काम करूया, आपण दोघं खाली जाऊया आणि तुम्ही माझ्यासाठी अशी स्ट्रॉंग कॉफी करा. आता सायली त्यावर हो बोलते आणि दोघीही आता खाली जातात. इकडे आता सायली आणि अर्जुन खाली असतात. इतक्यातच आता प्रताप, कल्पना, पूर्णाजी आणि अश्विन हसतच आता घरी येतात. सगळे खूपच आनंदी असतात, पण आता ते सायली अर्जुनला बघून एकदमच आता चुप बसतात आणि एकमेकांकडे बघू लागतात. आता अश्विन मुद्दाम जोरात आवाजात बोलतो, काय धमाल मजा आली ना आज? साखरपुड्यात? त्यावर आता पूर्णाजी बोलते, साखरपुड्यात? तितक्यातच आता कल्पना पूर्णाजीला इशारा करते. तर पूर्णाजी बोलते की हो हो, साखरपुडा, तिथेच तर गेलो होतो आपण. कल्पना आता गोष्ट फिरवते आणि बोलते, ती वैशाली काकूंची मुलगी किती मोठी झाली आहे ना आता. खूपच आता फारच फेकाफेकी करत असतात आणि खूपच ती काहीतरी बोलत असतात. त्यावर तर प्रताप बोलतो की हां, त्या वैशाली काकूने तर हे पण म्हटलं की ती तिच्या मुलाकडे US ला जाणार आहे साखरपुड्यात. तसं तर ते मुद्दाम आता साखरपुडा हा वर्ड हायलाईट करत असतात. हे आता अर्जुन सायलीच्या लक्षात येत असतं. अश्विन आता प्रतापला बोलतो, पण काही म्हणा डॅड, साखरपुड्यात ना पंक्तीत बसून जेवायची मजाच काही वेगळी होती. आता हळूच आवाजात पूर्णाजी कल्पनाला बोलते, साखरपुड्यात जेवण पण होतं? आता कल्पना बोलते हो. आणि आता अश्विन बोलतो, आणि डेझर्ट तर काय कमाल होतं. पण आता सगळे वेगवेगळी उत्तरं देतात आणि बोलतात गुलाबजाम, जिलेबी, रसगुल्ले अशी वेगवेगळी उत्तरं आता सगळे देतात. हे बघून आता सायली आणि अर्जुनला कळतं की हे खोटे बोलत आहेत. कल्पना आता गोष्ट फिरवते आणि बोलते, चला चला आपण सगळे हातपाय धुवून घेऊया, आपापल्या रूममध्ये जाऊया. असं म्हणतात आता सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. पूर्णाजी आता तिथे सुद्धा जाताना बोलते, खूपच थकायला झालं बाई साखरपुड्यामुळे, आणि आता ती तिच्या खोलीत जाते. आता सायली अर्जुनजवळ येते आणि त्याला बोलते, बघितलं ना तुम्ही, हे सगळेही साखरपुड्याबद्दल आपल्याशी खोटं बोलत होते, आपल्यासमोर दाखवत होते. बघा ना, चौघे एकत्र बसले ना पंक्तीला, मग आता गोडाच्या पदार्थाची नावं प्रत्येकाने अशी वेगवेगळी कशी घेतली? आता अर्जुन बोलतो, तुमच्यासारखी डिटेक्टिव्ह फक्त केसपुरता जागा नसतो, तो आत्ताही जागाच आहे. त्यावर आता सायली बोलते, मी डिटेक्टिव्ह नाही आहे, मी फक्त या घरची सून आहे, आणि म्हणूनच मला हे कळतं की या चौघांमधून कोणालाही खोटं नाही बोलता येत. आता अर्जुनही त्यावर बोलतो की हो, ते परत परत बोलत होते साखरपुडा साखरपुडा, जसं की ते आपल्याला पटवून देत आहेत की ते कुठेतरी गेले होते. त्यावर तर सायलीसुद्धा बोलते की हो, तेच तर. आणि मगाशी प्रतिमा आत्याने सुद्धा लगेच फोन बंद केला. बघा ना, त्याने काहीच उत्तर दिलं नाही, काहीच बोलल्या नाही, त्या असं कधीच करत नाही. कुठेतरी पाणी नक्कीच मुरतं आहे बघा. त्यावर आता अर्जुन बोलतो, रिलॅक्स. अर्जुन सायलीला बोलतो, तुम्ही जास्त स्ट्रेस घेऊ नका, आणि असं म्हणत तो तिला आता चेअरवर बसवतो आणि म्हणतो, तुम्ही बसा आधी. अर्जुन सायलीला बोलतो की मी तुम्हाला ना माझा एक अंदाज सांगतो, तन्वीचं लग्न जमलं असेल
पण हे आता आपल्याला कोणी सांगत नाही, काय ना सगळे चिडले आहेत ना आपल्यावर आणि असं वागून त्यांना आपल्याला असं दाखवून द्यायचं आहे की आपण असं आउटसायडर आहोत. पुढे अर्जुन बोलतो की खरं सांगू, मला ना तन्वीच्या लग्नात जायची अजिबात इंटरेस्ट नाही आहे. पुढे आता अर्जुन बोलतो, आय रिअली होप तिचा होणारा नवरा ना आफ्रिकेच्या जंगलात राहत असेल. एकदा गेली ना ती तिथे तर तिचं तोंडही बघायला नको. त्यावर आता पुढे सायली बोलते की माझी फक्त इतकीच इच्छा आहे की तिने फक्त एका चांगल्या मुलाला किंवा त्यांच्या कुटुंबाला दुःखात लोटून नाही माझे मिळवलं. त्यावर आता अर्जुन सायलीला बोलतो, बरं तुमचं काम संपलं इकडचं? त्यावर आता सायली बोलते की हो. आता अर्जुन सायलीला बोलतो, चल आपण थोडंसं बाहेर जाऊया. त्यावर आता सायली बोलते, अहो दादा. सायली तिला हो हो मला थांबवतच असते, पण आता अर्जुन तिचं काहीच ऐकत नाही. तिचा हात पकडतो आणि तिला बाहेर नेतो. इकडे आता प्रिया खूपच आनंदी असते आणि ती आता लग्नाची साडी हातात धरून नाचतच असते आणि ती बोलते, वा मला खूपच आनंद होत आहे, फायनली तो दिवस आला. आता ही एक रात्र गेली ना की मी सुभेदारांची सून होणार. मग काय, तो महिपत आणि नागोबा माझं काहीच एक वाकडं नाही करू शकणार आणि त्यांना सतत माझी गरज लागत राहणार. ते काय आहे ना, मी त्यांच्या सगळ्यात मोठ्या शत्रूच्या घरी राहील ना. असं म्हणत होतं. ती मूर्खासारखी हसत असते आणि पॅकिंग करत असते आणि ती बोलते, चला लवकर लवकर तयारी करा. असं म्हणत तिचे सगळे कपडे आता सुटकेसमध्ये पॅक करत असते. इकडे आता अश्विन घरच्यांना मंगळसूत्र दाखवतो. तर त्यावर कल्पना बोलते, अश्विन मंगळसूत्र खूप छान घेतलं आहे हां, म्हणजे तू स्वतःहून खरेदी केली यावरती ना माझा विश्वासच बसत नाही आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते, का गं त्याचा चॉईस चांगला आहे की, म्हणून तर मंगळसूत्र आणि बायको त्याने योग्य निवडली आहे. हे ऐकून आता सगळे हसायला लागतात. आता प्रताप त्यावर बोलतो, अश्विन बायकोला तुझ्या चॉईसचे दागिने देण्याची सवय आत्तापासून लावू नको. आणि आता प्रताप कल्पनाकडे बघून बोलतो की नंतर ते खूप महागात पडतं. आता कल्पना बोलते, अहो असं काय बोलताय तुम्ही. आणि ती आता अश्विनला बोलते, अश्विन तू तुझ्या बायकोचे लाड कर हां, तुला कोण अडवते हे मी चांगलंच बघते. त्यावर आता अश्विन बोलतो, ठीक आहे ठीक आहे. पुढे आता प्रताप बोलतो, अगं मी गंमत करतोय. आणि प्रताप अश्विनला आता बोलतो की पण अश्विन मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय, तू तुझ्या शब्दाला जाणलास. तू तन्वीला एक नवीन आयुष्य देतोयस, तिच्याशी लग्न करतोयस. त्यावर आता पूर्णाजीसुद्धा बोलते, आता एकदा जर का तन्वी माप ओलांडून घरात आली ना की मी भरून पावले गं बाई. त्यावर आता अश्विन बोलतो, शडू घरात कोणीतरी ऐकेल आपलं बोलणं. त्यावर आता पूर्णाजी बोलते, ऐकू दे. आणि जर का कोणी ऐकलंही तरीही मी तुझ्या लग्नामध्ये कुठलेही विघ्न येऊ देणार नाही, ही जबाबदारी माझी आहे अश्विन. त्यावर आता अश्विन बोलतो की हो कळलं. इकडे आता प्रतिमा तन्वीच्या रूममध्ये येते आणि तिला बोलते, तन्वी हे बघ काय आहे. त्यावर आता प्रिया बोलते, हे काय आहे. त्यावर आता प्रतिमा बोलते, सुभेदाराने तुझ्यासाठी शकून पाठवलं, नीट ठेव हां. त्यावर प्रिया बोलते की हो. पुढे आता प्रतिमा तिला बोलते की तन्वी लवकर झोप हां, लगेच जागरण करून बसू नकोस, उद्या तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यावर आता प्रिया बोलते की हो आई, गुड नाईट. असं ती नाटकं करतच बोलत असते. प्रतिमा गेल्याबरोबर तिच्या तोंडावरचे रंग बदलतात आणि प्रिया बोलते, ही तर सुरुवात आहे. उद्यापासून साड्या, दागिने, पैसे सगळ्यांचा माझ्यावर नुसतं पाऊस पडणार आहे. असं म्हणतच आता तिच्या फोनची रिंग वाजते आणि आता ती तिचा फोन बघते तर अश्विनला तिला मंगळसूत्राचा एक फोटो पाठवलेला असतो. त्यावर प्रियाला तो फोटो बघून आणखीच आनंद होतो. इकडे आता कल्पना अश्विनला विचारते, अश्विन मंगळसूत्राचा फोटो बघून तन्वी काय बोलली, खुश आहे ना ती. त्यावर आता अश्विन बोलतं की हो, तिने ना त्यावर रिप्लाय म्हणून स्माइली पाठवली आहे. आता प्रताप बोलतो, तू खुश आहेस ना अश्विन. त्यावर अश्विन बोलतो, ऑफकोर्स डॅड, सगळं माझ्या मनासारखंच होत आहे, आता मी का खुश नसेल. आता प्रताप बोलतो, पण अश्विन एक ऐक, मी बाप म्हणून तुला एक सल्ला देतो बघ, काहीही झालं तरी आपली बायकोची बाजू सोडायची नाही. तन्वीच्या पाठीशी तू खंबीरपणे उभा राहा. पुढे आता प्रताप अश्विनला बोलतो, तुझ्या भावाने लाख जरी का चूक केली असेल ना तरी त्याचा एक गुण खूपच घेण्यासारखा आहे, तो म्हणजे तो त्याच्या बायकोची साथ कधीच सोडत नाही. तिच्या वागण्याचा आपल्या घरच्यांना कितीही त्रास झाला ना तरीही नाही. त्यावर आता अश्विन बोलतो, तन्वी अशी त्रासदायक कधीच वागणार नाही, तिचा स्वभाव ना खूपच छान आहे. त्यावर आता पूर्ण जे टांग खेचतच बोलते की अरे वा, लगेच तुला बायकोची साईड घेतली, अजून तर ती घरी आलीसुद्धा नाही. सगळे आता हसायला लागतात. त्यावर आता प्रताप बोलतो, चला मुलगा शिकला आणि तो संसाराला आता तयार झाला. त्यावर आता अश्विन बोलतो, डॅड. कल्पना आता सगळ्यांना बोलते, बरं चला सगळे आपापल्या खोलीत जाऊया, आता पूर्णाजीची झोपायची वेळ झाली आहे. त्यावर आता पूर्णाजी बोलते, अगं आता कसली झोप येते गं बाई, आता मला असं होतं की कधी एकदाचा उद्याचा दिवस उजाडतो आणि कधी यांचं लग्न होतं आहे. त्यावर आता कल्पना बोलते, नाही पूर्णाई तुम्ही झोपा आता. आता कल्पना प्रतापला बोलते, अहो चला. त्यावर आता प्रतापसुद्धा बोलतो चला आणि आता सगळे त्या खोलीतून निघून जातात. आता पूर्णाजी तिथे एकटीच विचार करत असते आणि ती देवी आईकडे प्रार्थना करते, देवी आई सगळं सुखरूपपणे पार पडू दे गं बाई. इकडे आता सायलीच्या मनात सतत विचार सुरू असतात. आता इकडे रात्र झालेली असते की कसं कोणीतरी डिलिव्हरी घेऊन शकुनाचं सामान घेऊन आलेलं आणि कसं प्रतिमा आत्याने तिचा फोन नाही घेतला आणि बोलले की नंतर बोलते मी गडबडीत आहे, कसं काही सांगितलं नाही. आता अर्जुनला हे बघून आणखीच विचित्र वाटतं आणि तो बोलतो, काय मिसेस सायली, आणि आता तू परत काहीच बोलत नाही आणि परत आपल्या कामाला लागतो. त्याला वाटतं की बोलून काहीही अर्थ नाही आहे, मिसेस सायली आपले विचार चालूच ठेवणार आहेत. इकडे आता दुसरा दिवस उजाडतो आणि प्रतिमा आता प्रियाला तयार करत असते.
प्रिया आता लग्नासाठी तयार झालेली असते. आता प्रिया टोमणा मारतच आता प्रतिमाला बोलते, आई तू अशी पहिल्यांदाच मला तयार करतेयस ना? त्यावर आता प्रतिमा बोलते, हो ग, तुझे लाड मी करून घेते ग, आणि एकदा तू सासरी रमलीस की तुला आमची आठवणसुद्धा येणार नाही. तितक्यातच आता सुमन त्यांच्या खोलीत येते आणि हे बघून बोलते, अरे वा, कुठे जायची तयारी आहे? आता हे ऐकून दोघी उठून उभ्या होतात आणि एकमेकींकडे बघू लागतात. पुढे आता सुमन बोलते, मला तर क्षणभर वाटलं की लेक तिच्या लग्नासाठी सजते आणि आई तिला तयार करते. आता हे बघून प्रिया आता बोलते, अगं काही काय सुमन काकी, मी माझ्या कॉलेजला चालली आहे ग. त्यावर तर सुमन बोलते, इतकी सजून? पुढे आता प्रिया बोलते, अगं हो, आज आमच्या कॉलेजमध्ये ना फॅशन शो आहे आणि ब्रायडल थीम आहे म्हणून मी अशी तयार झाली. आता प्रतिमाला जरा धक्काच बसतो की आता प्रिया इतक्या सहजपणे कशी खोटी बोलते. प्रतिमाला तिच्याकडे बघूच लागते. तितक्यातच आता सुमन प्रियाला बोलते, अय्या फॅशन शो येतात, मी पण येऊ का तुमच्याबरोबर तुमच्या कॉलेजमध्ये फॅशन शो बघायला? मला ना ते टी व्हीवरचे फॅशन शो बघायला ना खूपच आवडतात ग, पण मला ते वातावरण काय असतं ना ते मला माहिती नाही, येऊ का ग मी? त्यावर आता प्रिया बोलते, सुमन काकी अगं हा छोटाच फॅशन शो आहे, फार काही नाही आहे तिथे, तुला मी नेक्स्ट टाईम नक्कीच घेऊन जाणार. त्यावर आता सुमन बोलते, अगं पण तेव्हा ब्रायडल थीम थोडी असणार आहे आणि मला तीच बघायची आहे, थांब ना मी 5 मिनिटात तयार होते आणि लवकरच येते. त्यावर आता प्रिया चिडतच बोलते, नको येऊ म्हटलं ना मी तुला, कळत नाही का? एकदा सांगितलं ना तुला. त्यावर आता प्रतिमा प्रियाला बोलते, तन्वी? आता प्रियाच्या लक्षात येतं आणि प्रिया आता नाटक करत बोलते, आई सॉरी, माझा आवाज चढला ना थोडा सुमन काकी, खरंच सॉरी अगं, माझा आवाज चढला. ते मला ना फॅशन शोचा खूप स्ट्रेस आहे ग, म्हणून माझी चिडचिड होते आणि त्यात तू हट्ट धरून बसलीस की तुला यायचंच आहे, सॉरी हां, खरंच सॉरी. त्यावर आता सुमन बोलते की ठीक आहे, बरं नाही येत मी तुझ्याबरोबर, जा तू. आता पुढे सुमन बोलते, पण वहिनी तुम्ही इतक्या तयार होऊन कुठं चालल्यात? आता प्रिया लगेच उत्तर देते, तिला मी पूर्णाजीकडे सोडते आहे, त्या तिथून दोघी साखरपुड्यावर चालल्या आहेत. त्यावर आता सुमन बोलते, अच्छा, आणि आता ती तन्वीला ऑल द बेस्ट बोलते आणि तिथून निघून जाते. आता सुमन गेल्यावर प्रतिमा आता प्रियाला बोलते, मला वाटलं होतं की तू सुमनला तरी खरंच सांगशील, तू इतक्या सहजपणे कशी खोटं बोलतेस ग तन्वी? त्यावर आता प्रिया घाबरतेच आणि ती बोलते, आई अगं मी पटकन कुठे बोलले, अगं मी आधीच ठरवून ठेवलं होतं की सुमन काकीने आपल्याला बघितलं तर तिला काय सांगितलं, तिला काय सांगायचं नाही हे मी आधीच ठरवून ठेवलं होतं ग, म्हणून मी इतक्या सहजपणे बोलले. आई अगं सुमन काकी ना थोडी भोळी आहे ना, आणि जर सॅलीचा कॉल आला आणि तिने लगेच सगळं सांगून ठेवलं तर, म्हणून मला याची भीती होती ग. त्यावर आता प्रतिमा हो असं बोलते आणि आता प्रिया प्रतिमाला बोलते, बरं आता आपण निघूया काय? त्यावर आता प्रतिमा हो बोलते. आता तिथून प्रिया समोर निघून गेल्यावर प्रतिमाच्या डोक्यात हे विचारच फिरत असतात की असं कसं हिला खोटं बोलायला इतक्या लवकर जमतं. इकडे आता अश्विनसुद्धा निघालेला असतो आणि तो आता पूर्णाजीच्या पाया पडतो. त्यावर आता पूर्णाजी आशीर्वाद देत त्याला बोलते, सुखी राहा आणि आता लगेच जोडीने तुम्ही माझ्या पाया पडा. आता प्रताप पूर्णाजीला बोलते, अगं पूर्णाई, काही वेळाने तुझी नाचून घरी येणार आहे, तू थोडी कळकाळ. त्यावर आता पूर्णाजी बोलते, हो रे बाबा, तन्वीच्या स्वागताची मी अगदी जाम मस्त तयारी करते, बघाच तुम्ही. त्यावर आता कल्पना बोलते, पण पूर्णाई फार डोळ्यात येईल असं काही करू नका, इतकी तयारी तुम्ही करू नका आणि आम्ही जवळ पोहोचेपर्यंत तुम्ही आमची वाट बघा. त्यावर आता पूर्णाजी बोलते, हो ग बाई. आणि पुढे आता पूर्णाजी सगळ्यांना बोलते, अगदी तन्वीच्या गृहप्रवेशापर्यंत कुणालाही कळणार नाही. पुढे आता पूर्णाजी अश्विनला बोलते, पण अश्विन हे काय आहे, तू अशी तयारी का करून चाललाय स्वतःच्याच लग्नाला? स्वतःचं लग्न लपून ठेवल्याच्या नादात तू हे काय कपडे घातलेस? त्यावर आता अश्विन बोलतो, अगं ऐक तर. पुढे पूर्णाजी बोलते, मान्य आहे मला तुझं कोर्ट मॅरेज आहे, पण हे असं कपडे घालून जाणार आहेस का? तू जरा व्यवस्थित तर घाल. त्यावर आता अश्विन बोलतो, अगं पूर्णाजी माझं ऐक, घरातूनच मी असा नवरा मुलगा म्हणून बाहेर पडलो तर कोणाला तरी संशय येईल ना, मी तिथे जाऊन करतो चेंज. त्यावर पूर्णाजी बोलते, हो का? पुढे आता अश्विन बोलतो, हो, वाटेत एका मित्राकडे मी थांबेल आणि तिथे मी कपडे बदलणार. त्यावर आता पूर्णाजी बोलते, अरे वा, किती छान, माझा लेकरू तयार झाला की. आता इकडे कल्पना बोलते, तुम्ही हार आणि पेढ्याची ऑर्डर दिली ना प्रतापराव? त्यावर आता प्रताप बोलतो की हो दिली आहे मी ऑर्डर, वेळेत पोचेल ते सगळं. प्रताप आता अश्विनला बोलतो, अश्विन तू एक काम कर, तू पुढे जा, आम्ही दोघं तिथून मागं येतो हां, थोड्या वेळाने तुझ्या मागून निघतोच आम्ही, म्हणजे कोणाला ना कसा संशय यायला नको, कोर्टात भेटूच आपण. त्यावर आता अश्विन हो बोलतो. तितक्यातच आता कल्पना बोलते, थांब, आणि तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन आता नजरचा टिक्का अश्विनला लावतो आणि बोलते ती. अश्विनला बघून आता कल्पना बोलते की माझ्या बाळाला कोणाचीच दृष्ट नको लागायला, सुखाने संसार कर. त्यावर आता अश्विन कल्पनाला मिठी मारतो आणि बोलतो, थँक्यू मम्मा. आता पूर्णाजीसुद्धा अश्विनची दृष्ट काढते. सगळे आता हसू लागतात, सगळे फारच आनंदी असतात आणि आता तो बोलतो, किती गोड आहेस तू पूर्णाजी. आता अश्विन असं बोलत पूर्णाजीला मिठी मारतो. आता प्रताप बोलतो, निघायचं आहे का आता? असं म्हणत सगळे हो बोलतात. तितक्यात आता अश्विन आपली बॅग चेक करतो तर तो मंगळसूत्र विसरलेला असतो. तो बोलतो, 1 मिनिट, मी कदाचित मंगळसूत्र माझ्या रूममध्येच विसरलो आहे, मी पटकन जाऊन घेऊन येतो आणि मग निघतो. आता प्रताप बोलतो, काय हे अश्विन, अरे तुझं लग्न होतं म्हणून इतकं गडबडायचं नसतं. आता
अश्विन बोलतो सॉरी डॅड आणि तो आता त्याच्या रूममध्ये जातो. तितक्यातच आता तो मंगळसूत्र घ्यायला जातो तर एक कागद त्यातून असा खाली पडतो. आता हा कागद काय हे तुम्हाला पुढे कळेलच. आता अश्विन पटकनच आपल्या बॅगमध्ये मंगळसूत्राचा बॉक्स टाकतो आणि तो तिथून निघून जातो, पण तो कागद तिथेच पडलेला राहतो. सायली आता किचनमध्ये असते आणि विमलसुद्धा तिथेच असते. तितक्यातच आता अश्विन तिच्या समोरून निघून जातो. सायली आता विमलला बोलते, विमलताई हो अश्विन भाऊजी डबा न घेताच गेले. त्यावर आता विमल बोलते, म्हणजे ते लवकर घरी येणार असतील सायलीताई, तुम्ही काळजी करू नका. सायली आता बरं मध्ये. तितक्यातच आता कल्पना आणि अश्विन बाहेर येतात. त्यांच्याकडे बघून आता सायलीच्या मनात विचार येते की आईंची साडी किती छान आहे. असं वाटतं ते कुठेतरी लग्नाला चालले आहे. हे दोघेही कुठे लग्नाला वगैरे निघाले असतील का. आता प्रताप बोलतो, विमल मी ना माझ्या मित्राच्या साखरपुड्याला जातो आहे, तर आम्ही दोघेही तिथे जातो आहे. आता कल्पनाला अचानक ठसका लागतो. आता हे बघून प्रताप आता कल्पनाला समोर घेऊन होतो आणि तिला आता खाली बसायला सांगतो. आता विमल लगेच पाणी घेते आणि तिच्या समोर आणते. विमल आता कल्पनाच्या पाठीवरून हात फिरवते आणि तिला बोलते की हे घ्या वहिनी पाणी घ्या. कल्पना आता पाणी पिते तर तिला थोडंसं बरं वाटायला लागतं, पण तिचा फोन आता ती तिथेच विसरलेली असते. प्रताप कल्पनाला विचारतो बरं वाटतं का. त्यावर आता कल्पना बोलते की हो. आता दोघेही निघतात. कल्पनाचा फोन पण आता तिथेच राहिलेला असतो. सायली आता मनात बोलते कोणाचा साखरपुडा असेल. इकडे आता विमल सायलीजवळ येते आणि ती बोलते, सायली ते तुमच्या स्वयंपाकाची वेळ संपायच्या आधीच तुमचा सगळा स्वयंपाक तयार असतो. हे कसं काय जमतं हो सायली ते तुम्हाला. त्यावर आता सायली बोलते, विमलताई आपल्या आवडीचं काम असलं ना की ते पटकनच होऊन जातं. सायली आता विमलला बोलते, माझी सगळी कामं झाली आहेत आणि आता माझ्याकडे खूप वेळ आहे. आईंना ताजी फुलं आवडतात ना, म्हणून मी आता बागेत पटकनच जाते आणि आईसाठी ताजी फुले अख्खं घर सजवते ताजी फुलांनी, म्हणजे ते बघून आईंना खूप आनंद होईल. त्यावर आता विमल बोलते, सायलीताई अहो वहिनी तुमचा किती रागराग करताय आणि बघा ना जरी त्यांना ती फुलं आवडली तरीही त्या तुम्हाला ओरडणारच आहेत आणि हे सगळं तुम्हाला माहीत असूनसुद्धा तुम्ही त्यांच्या आवडीच्या गोष्टी किती प्रेमाने करता हो. त्यावर आता सायली बोलते, अहो विमलताई आई लेकींवर रागावून बसली म्हणून आता ते घेऊन बसायचं नसतं मुलीने. तुम्ही थांबा हा, मी बागेत पटकन जाते आणि फुलं घेऊन येते. असं म्हणत सायली तिथून निघून जाते. इकडे आता कोर्टात सगळे पोचलेले असतात. प्रिया आता सगळ्यांना बोलते की आपण अश्विनसाठी थांबूया ना. अश्विनच फक्त तिथे आलेला नसतो. त्यावर आता कल्पना बोलते, अगं येईल ग तो, थांब आपण थोडंसं थांबूया त्याच्यासाठी खालीच. कल्पना आता तन्वीला बोलते, तन्वी तू किती गोड दिसते आज ग. आणि आता तिच्या डोळ्यातलं काजळ घेऊन कल्पना आता प्रियाला लावते आणि बोलते, माझीच नजर नको लागायला तुला. प्रिया आता मनात बोलते, आता मी काय सायलीसारखा डायलॉग मारायचा का की आपल्या माणसांची दृष्ट लागत नाही, चल असं बिसं मी काहीच बोलणार नाही जा. असं आता ती मनात उद्धटपणे बोलत असते. तिथे आता अश्विन येतो आणि तो बोलतो, मम्मा डॅड हे बघा, हे माझे कलिग डॉक्टर शेख. आज आपल्याला दोन्ही बाजूने 2-2 साक्षीदार लागतील ना, आणि तन्वीच्या बाजूने फक्त प्रतिमा आत्याच आहे म्हणून तन्वीच्या बाजूने सही करण्यासाठी मी यांना बोलावलं. त्यावर आता प्रताप बोलतो, अरे हो आपण विसरलोच होतो की तन्वीच्या बाजूने सुद्धा 2 साक्षीदार लागणार म्हणून. प्रताप आता अश्विनला बोलतो, तुला बरं आठवलं रे. आता कल्पना प्रतापला बोलते, असं काय करताय. तर तन्वीच्या बाबतीत कुठलाही विचार सगळ्यात पहिले आता अश्विनच करणार असं म्हणत आता दोघेही हसू लागतात. कल्पना आता प्रतिमाला बोलते, प्रतिमा तुला तुझ्या मुलीची काळजी करण्याची आता काहीच गरज नाही आहे बघ. आता प्रतिमाचा चेहरा थोडा पडलेला असतो. त्यावर आता कल्पना बोलते, प्रतिमा अगं कळतंय मला, खरं तर आता इथे रविराज भाऊजी असायला हवे होते, पण आपला पण नाईलाजच आहे ग, त्यांनी हे लग्न होऊच नसतं दिलं. प्रताप आता सगळ्यांना म्हणतो, बरं आता आपण निघूया का. नाही म्हणजे आपल्याला कोणता मुहूर्त काढायचा नाही आहे, पण आपला नंबर येईन तेव्हा तिथं आपण सगळे हजर असायला हवे. त्यावर आता अश्विन बोलतो की हो निघूया आपण. त्यावर आता प्रिया नाटकं करतच बोलते, 1 मिनिट हा अश्विन, मला ना खूप अशी भीती वाटते रे, म्हणजे खूप धडधडतं आहे मला, म्हणून एकदा शेवटचा विचारते. आज जेव्हा सही करायची वेळ येईल तेव्हा तू मागे नाही ना हटशील, तू फिरणार नाहीस ना, माझं घाणेरडं नशीब परत आडवं नाही ना येणार. त्यावर आता अश्विन बोलतो, तन्वी हे बघ असं काहीच होणार नाही, तुझं नशीब आता बदल आहे, कारण काही वेळानंतर तू तन्वी केलेदार नाही, तन्वी अश्विन सुभेदार असणार आहेस. कल्पना आता प्रियाला बोलते, तू काळजी करू नकोस, असं काहीच होणार नाही, आपण आता लवकरच वर जाऊया, नाही तर आता अर्जुन येईल इथे, तो येतो ना या कोर्टमध्ये, त्याची कामं असतात, तो आता काही गडबड नको व्हायला उगाच. त्यावर आता तन्वी बोलते की हो चला चला आपण लवकरच तिथून निघूया. सगळे वर जायला लागतात. तितक्याच आता तिथे अर्जुनची गाडी येते आणि तो आता गाडीतून खाली उतरतो आणि तोही आता वरच्या बाजूने जायला निघतो. सगळेजण आता कोर्टात जाऊन बसतात. आता सगळे अश्विन आणि प्रियाचा नंबर येण्याची वाट बघत असतात. प्रियाच्या मनाची आता घालमेल सुरू असतं. तिला वाटत असतं की अर्जुन येतो की काय आणि काय होणार, आता लग्न होईल की नाही. तितक्यातच आता अर्जुन जिथे सगळे बसले असतात तिथे येतो आणि त्याला लगेच एक कॉल येतो. तिथे थांबतो पण त्याचं लक्ष कुणाचकडे नसतं. दुसऱ्या कुणालाही आता अर्जुन दिसत नाही. अर्जुन आता कॉलवर बोलतो आणि तो तिथून निघून जातो. सायली आता बागेतली फुलं आणते आणि त्यांनी आता हॉल सजवते. आता ती अर्जुनच्या रूममध्ये जाते आणि तिथे पण आता ती लावते, सगळे फ्लावर सजवते. थोड्याच वेळात ती आता अश्विनच्या रूममध्ये जाते. तिथे आता अश्विनचा फोटो फ्रेम करून असतो. आता ती त्या फोटोकडे बघून म्हणते, अश्विन भाऊजी
खूप हळवे आहात तुम्ही अश्विन भाऊजी. जेव्हा तुमचा प्रेमभंग झाला होता तेव्हा तुम्ही किती मनाला लावून घेतलं होतं. पण आता तुम्हाला छान सांभाळेल अशी तुम्हाला आता मुलगी मिळायला हवी. असं म्हणत सायली तर ती फाईल आवरत असते आणि फुलं लावायला जाते. जितक्यात तिथून एक कागद खाली पडतो. सगळे कागद त्या फाईलमध्ये थोडेसे असे खाली पडत असतात. आता सायली ते उचलायला जाते. तितक्यातच तिची चिठ्ठीवर आता ती नजर जाते. जी चिठ्ठी मी मगाशी बोलले होते ना की अर्जुन अश्विनच्याने खाली पडली असते, हीच ती चिठ्ठी असते. आता सायली त्या चिठ्ठीकडे बघते आणि तिला कळतं की ते मंगळसूत्राची रिसिप्ट असते. सायली त्या चिठ्ठीकडे बघून बोलते, अरे यावर तर कालचीच तारीख आहे आणि ही मंगळसूत्राची रिसिप्ट अश्विन भाऊजीकडे कशी? त्यांनी मंगळसूत्र का विकत घेतलं असेल? इकडे आता प्रियाला कॉल येतो आणि ती आता कॉलवर बोलण्यासाठी बाहेर येते. तिथेच आता अर्जुन उभा असतो आणि तो पण कॉलवर बोलत असतो. अर्जुनला आता प्रियावर डाऊट येतो. प्रिया पण त्याला मागूनच दिसत असते. प्रियाचा चेहरा काही अर्जुनला दिसत नाही. इकडे आता कल्पनाच्या फोनवर कोणाचा तरी फोन येतो आणि तिच्या फोनची रिंग वाजते आहे. सायली आता तो फोन घेते आणि बोलते, अरे देवा, आई इथेच फोन विसरून गेल्यात. काही महत्त्वाचा तर कॉल नसेल ना? परत कोण फोन करते असं म्हणत आता सायली कॉल उचलते आणि हॅलो बोलते. तिकडून आता तिला आवाज येतो की ते तन्वी मॅडम आणि अश्विन सरांच्या लग्नाचे पेढे आणि हार कुठे पाठवायचा, घरी की कोर्टात? सायलीला हे ऐकून आता धक्काच बसतो. हे ऐकून आता सायली खूपच विचारात पडते आणि ती बोलते, तन्वी आणि अश्विन सरांचं लग्न? ही ऑर्डर तुम्हाला कोणी दिली होती? त्यावर आता तो माणूस बोलतो, कल्पना सुभेदार. आणि याचा भाग आताच इथेच संपतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता प्रतिमा सगळ्यांना म्हणते, आपण आता तरी सायली आणि रविराजांना सांगूया का? म्हणजे आता साहीच होत आहे तर इतक्या ऐन वेळेला कोणीच लग्न थांबू नाही शकणार. तितक्यातच आता सायली ऑटोमध्ये बसून कोर्टात जायला निघालेली असते आणि ती आता सतत अर्जुनला कॉल लावत असते. पण आता अर्जुन मीटिंगमध्ये असतो आणि त्याचं कॉलकडे लक्ष नसतं. आता सायली बोलते, अर्जुनचा फोन का लागत नाही आहे? आता त्या दोघांचं लग्न होण्याआधी आम्हाला कोर्टात पोचायला हवं. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.